कधी कधी शहरापासून काही किलोमीटर दूर गेलं की असं वाटतं आपण फक्त एका गावात नाही, एका वेगळ्याच जगात आलोय, जिथे गाड्यांचा आवाज नाही, लोकांची लगबग देखील नाही आणि मोबाईलच्या नोटिफिकेशन पेक्षाही स्पष्ट ऐकू येतो पक्ष्यांचा किलबिलाट. आज आम्ही अशाच एका शांत गावाच्या शोधात निघालो आहोत, मुंबईच्या गोंधळापासून थोडं दूर तारोडी गावात. आणि खरं सांगायचं झालं तर या गावात पोहोचेपर्यंत आम्हाला कल्पनाही नव्हती की पुढे काही तास निसर्गाच्या इतक्या जवळ घेऊन जाणार आहेत. आजचा प्रवास सुरू झाला भाईंदर स्टेशन पासून. आम्ही 2 नंबरची बस पकडली आणि डोंगरी बस स्टॉपवर उतरलो. धारावी मंदिराकडे जाण्यासाठी एक रोड दिसला. पुढे जायचं होतं धारावी मंदिराच्या दिशेने आणि याच रस्त्याने आज आम्ही तारोडी गाव एक्सप्लोर करणार होतो. आणि हा प्रवास आम्ही चालत करत होतो आणि याच क्षणापासून आमच्या तारोडीच्या खऱ्या प्रवासाला सुरुवात झाली. सकाळची वेळ होती. आम्ही चालायला सुरुवात केली. समोर जाणारा तो छोटासा रस्ता आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दाट जंगल. असं वाटत होतं की हा छोटासा रस्ता आपल्याला हळूहळू शहरापासून दूर आणि निसर्गाच्या अजून जवळ घेऊन जातोय. आजूबाजूला जवळ कोणीच नव्हतं. गाडीचा आवाज नव्हता, हॉर्न नव्हते, गोंगाट नव्हता. होता तो फक्त निसर्गाचा आवाज, पक्ष्यांचा स्पष्ट किलबिलाट, झाडांच्या पानांची सळसळ आणि त्या शांततेमध्ये आपल्या पावलांचा आवाज सुद्धा जाणवत होता. खरं सांगायचं तर इतकी शांतता आपल्या शहरात कधीच अनुभवायला मिळत नाही. गावातील शांत रस्त्यांवरून पुढे जात असताना आम्ही एका अशा ठिकाणी पोहोचलो जिथून दिसणारं दृश्य शब्दात मांडणं खरंच कठीण आहे. हळूहळू या जंगलातून पुढे येताना गावाकडची घरं दिसायला लागली आणि त्यासोबत दिसायला लागलं गावाचं साधं आणि सुंदर जीवन. एका बाजूला घरं, दुसऱ्या बाजूला शेतं आणि शेतांमध्ये सुरू होती भाताची लावणी. शेतकरी आपल्या कामात व्यस्त होते. प्रत्येक जण आपल्या रोजच्या कामात रमले होते. शहरात आपण वेळेच्या मागे धावत असतो, पण इथे जणू वेळच थोडा निवांत चालत होता. तारोडी गाव एक्सप्लोर करत आम्ही जवळपास 2 ते 3 किलोमीटर चाललो. रस्ता संपत नव्हता, पण चालताना थकवाही जाणवत नव्हता, कारण प्रत्येक काही पावलांवर निसर्ग काहीतरी नवीन दाखवत होता. कुठे झाडे, कुठे शेतं, कुठे गावाकडची घरं, तर कुठे एखादी जुनी विहीर. आणि त्या सगळ्या वातावरणात एक गोष्ट मात्र सतत जाणवत होती, ती म्हणजे शांतता. आजच्या वेगवान जगात हीच एक मोठी गोष्ट आहे. कदाचित म्हणूनच अशा गावांकडे माणूस पुन्हा पुन्हा ओढला जातो.
हळूहळू आम्ही तारोडी गावाच्या आणखी आत पोहोचत होतो. गावातील घरं खूप सुंदर दिसत होती. आजूबाजूला निसर्ग, शांत वातावरण आणि त्या सगळ्यांच्या मध्ये असलेली ही छोटी छोटी घरं, हे दृश्य खूपच अविस्मरणीय होतं. पण जसजसं आम्ही पुढे जात होतो तसतसं एक वेगळंच सुंदर दृश्य समोर येत होती. आणि अजून एक गोष्ट खास होती, ते म्हणजे हा संपूर्ण प्रवास आम्ही पायी करत होतो. म्हणूनच कदाचित या गावाचा प्रत्येक कोपरा आम्हाला जवळून अनुभवता आला. या छोट्या छोट्या रस्त्यांवरून चालताना प्रत्येक घर, प्रत्येक वळण आणि प्रत्येक झाड या गावाची एक वेगळीच ओळख करून देतं. आजच्या काळात अशी गावं खूप कमी उरलेली आहेत, जिथे वेळ अजूनही शांतपणे पुढे सरकत असल्यासारखं वाटतो. कदाचित म्हणूनच या गावातून निघावंसं अजिबात वाटत नाही. मोठ्या शहरांमध्ये हरवलेले असे क्षण अजूनही अशा छोट्या गावांमध्ये जिवंत आहेत. गावातील प्रत्येक घर, प्रत्येक रस्ता आणि प्रत्येक चेहरा एक साधं पण समाधानाने भरलेलं आयुष्य जगताना दिसत होता. कधी कधी एखाद्या ठिकाणाचं सौंदर्य त्याच्या मोठेपणात नसतं, तर त्याच्या साधेपणात असतं.
जवळपास 3 किलोमीटर चालल्यानंतर शेवटी आम्ही पोहोचलो धारावी माता मंदिरात. मंदिरात प्रवेश करण्याआधी आम्ही मंदिराचा गार्डन एरिया एक्सप्लोर केला. शांत परिसर, सुंदर वातावरण आणि मंदिराभोवतीचा निसर्ग. काही वेळ तिथे फिरल्यानंतर आम्ही मंदिरात प्रवेश केला. धारावी माता यांना जीवदानी मातेची बहीण म्हणून सांगितलं जातं. धारावी मातेचं दर्शन घेतलं. काही वेळ मंदिरात शांतपणे बसलो आणि आत्तापर्यंत केलेल्या त्या पायी प्रवासानंतर इथे येऊन मनाला एक वेगळीच शांतता मिळाली. मंदिरात काही वेळ घालवल्यानंतर आम्ही पुन्हा तारोडी गावाच्या दिशेने चालायला सुरुवात केली. प्रवास अजून संपला नव्हता. आता पुढे आणखी एक ठिकाण आमची वाट पाहत होतं. धारावी मंदिरापासून साधारण 1 किलोमीटर चालल्यानंतर आम्हाला दिसलं भगवान दत्तांचं मंदिर. आम्ही मंदिरात गेलो, दत्त भगवंतांचे दर्शन घेतले आणि काही वेळ तिथे थांबलो. नंतर आम्ही पुन्हा चालायला सुरुवात केली. यावेळी आमचं डेस्टिनेशन होतं तारोडी गावाचं शेवटचं टोक. शेवटी आम्ही तारोडी गावाच्या शेवटच्या टोकाला पोहोचलो आणि तिथे आम्हाला पाहायला मिळालं एक सुंदर दर्गा. गावाच्या या टोकाला येऊन या परिसराचाही आम्ही निवांतपणे अनुभव घेतला. जर हा प्रवास तुम्हालाही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि महाराष्ट्रातील अशाच सुंदर लपलेल्या ठिकाणांच्या सफरीसाठी अमोल व्हिज्युअल्स सोबत नक्की जोडलेले राहा. पुन्हा भेटूया एका नव्या प्रवासात. तोपर्यंत नमस्कार.